महाराष्ट्रामध्ये महायुतीच पुढे राहील. अनेक लोकांना आश्चर्याचे धक्के बसतील. मुंबईतल्या 6च्या 6 जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील. ठाणे कल्याण ह्या देखील महायुतीच्या निवडून येतील आणि 400 पारमध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल. विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढे झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले. सीपी ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली. मी देखील एक मिनिट, धंगेकर काही म्हणतो. उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही. ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय. तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील. गजानन कीर्तीकर साहेबांना मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो. गजानन कीर्तीकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्यांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांबरोबर आहे, म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील. पण गजानन कीर्तीकरांना आपण पक्षात एकटे पडलो असं का वाटलं? पक्षात एकटे पडलंच नाही म्हटलं. त्यांनी असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तीकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोल बरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो, म्हणून त्याच्या टर्निंग पॉईंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय, वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील, पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल. पण हा विचार त्यांनी पक्ष सोडताना करायला हवा होता ना. तो त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ना, पण त्यांनी काय प्रश्न विचारला? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.